नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, मागील लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, कार्बनी संयुगे हा चॅप्टर चालू केला होता. तर त्याचा पुढचा भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहेत. तर सगळ्यात पहिले पहा, तुम्हाला काय दिलंय, कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य अशाबद्दल त्यांनी सांगितलेले. तर कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य म्हणजे काय पहा, कार्बन जो आहे तो काय करू शकतो पहा. आपल्याला हे तर ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. कार्बन जो आहे तो हायड्रोजन सोबत काय करू शकतो, बंध तयार करू शकतो. आणि कार्बनची जी संयुजा आहे ती 4 आहे. ठीक आहे, कार्बनची संयुजा काय आहे, 4 आहे. विशेष म्हणजे कार्बनमध्ये काय असतं पहा, एक तर तो काय करू शकतो, 4 बंध तयार करू शकतो. आता हे 4 बंध करत असताना एक कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत पण त्या ठिकाणी काय करू शकतो, बंध तयार करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, कार्बनला टोटल किती बंध तयार करायचे तर 4. मग समजा या ठिकाणी मी काय केलं, हे जे आहे हे आपलं मिथेन आहे. ठीक आहे, हे जे आहे हे मिथेन आहे, मिथेन. मग आता या ठिकाणी कार्बन समजा आपण असं गृहीत धरू. ठीक आहे, या ठिकाणी 2 कार्बन येतं. ठीक आहे, आणि आता पहा, ह्या कार्बननी एक इथं बंध तयार केला, एक समजा त्याने हायड्रोजन सोबत, इकडे एक हायड्रोजन सोबत, इकडे एक हायड्रोजन सोबत. ह्या कार्बननी इथं एक बंध आहे, मग एक हायड्रोजन सोबत इकडं, एक हायड्रोजन सोबत इकडं, एक हायड्रोजन इकडं. ठीक आहे, म्हणजे अशी सरळ रचना पण कार्बन काय करू शकतो, तयार करू शकतो. 2 3 4 अशा पद्धतीने तो काय करू शकतो, संरचना करू शकतो. मग एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आहे ह्याचं नाव आहे समजा इथेन. ठीक आहे, मिथेन असेल किंवा इथेन असेल. मग हे कार्बनचे काय झाले, वेगळे वैशिष्ट्य झाले. म्हणजे कार्बन जो आहे, एक कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, दुसरा तिसऱ्याला, अशा पद्धतीने तो काय करू शकतो, भरपूरही करू शकतो. मग त्याच्यामुळे दुसरी गोष्ट पहा, समजा या ठिकाणी हे जे कार्बननी 3 हायड्रोजन सोबत बंध तयार केले, 3 जर समजा हायड्रोजन सोबत बंध तयार केले, तर तो एखादा बंध हा दुसऱ्यासोबत समजा क्लोरीन असेल किंवा समजा आपण असं गृहीत धरा OH म्हणजे अल्कोहोल वगैरे असेल, तर यांच्यासोबत तो पण काय करू शकतो, बंध तयार करू शकतो. आता हे कार्बनचे काय येतं, विशिष्ट असे गुणधर्म येतं. मग कार्बन काय करतो, त्याच्यासोबतचे जे 4 सहसंयोज्य बंध तयार करण्यासाठी तो फक्त हायड्रोजन सोबत बंध तयार करत नाही, तर ते बंध तयार करत असताना कार्बन शेजारच्या कार्बन सोबत पण काय करत असतो, बंध तयार करत राहतो असतो अशा पद्धतीने. तर ते किती पण कार्बन एकमेकाला काय करू शकतात, अटॅच राहतात. मग आता पहा, याचा एक बंध पूर्ण आहे, तर इथे एक हायड्रोजन येईल, इथे एक हायड्रोजन आला, इथे एक हायड्रोजन आला. इथं ऑलरेडी याचे 2 बंध आहेत, मग एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, इथे एक हायड्रोजन, एक हायड्रोजन, अशा पद्धतीने कार्बन काय करत असतो, बंध तयार करत असतो. मग समजा इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. एखाद्या हायड्रोजनच्या जागी इथं क्लोरीन वगैरे पण येऊ शकतो, आयोडीन येऊ शकतो. हे कार्बनचे काय येतं, विशिष्ट गुणधर्म येतं. मग कार्बन सहसंयोज्य बंध कार्बन सोबत पण करू शकतो, इतर मूलद्रव्यांसोबत पण करू शकतो. त्यामुळे कार्बनचे आपल्याला काय मिळतील, वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. मग त्यांनी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितले पहा, अशा कार्बनच्या गुणधर्मामुळे कार्बनचे जवळ जवळ 10^12 एवढ्या प्रकारचे त्याचे जे काय येतं, संयुग आहेत. म्हणजे कार्बननी दुसऱ्यासोबत जे संयुग तयार केलेत वेगवेगळे, हे जवळजवळ 10^12 इतकेपर्यंत कार्बनचे संयुग येतात. मग हे कार्बनचे काय झाले, वेगळे काय झाले, गुणधर्म झाले. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला पहा, पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की कार्बनची व्याप्ती एवढी मोठी आहे की कार्बनी संयुगाची रेणू वस्तुमानांची व्याप्ती ही किती, 10^12 इथपर्यंत गेलेली आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले. आता त्यांनी जे वैशिष्ट्य सांगितलेत कार्बनचे, तर ते या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे, इथं तुम्हाला डायरेक्ट 5 ते पुस्तकामध्ये जे दिले तेच मी तुम्हाला सांगतो पहा. कार्बनमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं होतं, कार्बन काय करतो, दुसऱ्या अणूबरोबर प्रबळ सहसंयोज्य बंध तयार करतो. ही त्याची अद्वितीय क्षमता आहे. प्रबळ म्हणजे काय, जो सहजासहजी ब्रेक होणार नाही इझिली. मग अशा पद्धतीने तो शेजारच्या सोबत काय करतो, बंध तयार करतो. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन पॉवर असे म्हणतात. कार्बन संयुगामध्ये अणूच्या मुक्त संख्याला, ठीक आहे, किंवा मुक्त श्रंखला ही सरळ श्रंखला किंवा शाखीय श्रंखला अशी पण असू शकते. मग आता हे पहा, समजा ही कार्बन आहे. आता मी काय केलं, या ठिकाणी कार्बन, हे कार्बन, हे कार्बन, हे कार्बन अशा पद्धतीने. मग आता या ठिकाणी ह्याच्यासोबत मी काय केले, हायड्रोजन जोडले इथं अशा पद्धतीने. हायड्रोजन, इथं हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन येईल, इथं एक हायड्रोजन येईल, इथं एक हायड्रोजन येईल. कारण काय, कार्बनची संयुजा 4 आहे, मग हे 4 पहा, ह्याचे 4 बंध इथं तयार झाले, इथं 4 तयार झाले, इथं 4 बंध आहेत, इथं पण 4 बंध आहेत. मग आता एक लक्षात घ्या, ही झाली कार्बनची सरळ शाखा. मग कार्बनचा पहिला गुणधर्म काय, कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत पण बंध तयार करू शकतो. आणि इथं दिलेलं आहे त्याची, ही त्याच काय कार्बन काय करू शकतो, त्यातून मोठे रेणू तयार करू शकतो. मग एक कार्बन दुसऱ्या कार्बनला, दुसरा तिसऱ्याला, तिसऱ्या चौथ्याला. तर अशा पद्धतीने कार्बनचे काय होऊ शकतात, वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी रेणू काय होतील, पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, ह्या ज्या श्रंखला असतात त्या कशा असतात, सरळ पण असू शकतात किंवा शाखीय पण असू शकतात. सरळ संख्या म्हणजे एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, असं जर कार्बन जोडलेला असेल तर त्याला सरळ शाखा म्हणा. ठीक आहे, आणि मग या ठिकाणी
तुम्हाला इथं शाखीय श्रृंखला पण दिले ना, मग एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे आणि एक कार्बन इथं जोडलेला आहे. ठीक आहे, आता एक एक कार्बन एकमेकाला जोडलेत आणि मग याच्यासोबत इकडे हायड्रोजन पण आहेत अशा पद्धतीने. हे इकडे हायड्रोजन पण आहे इथं. ठीक आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. ठीक आहे, इकडे तुम्हाला 3 हायड्रोजन असे येतील. ठीक आहे, मग अशा पद्धतीने इथं पहा हे सरळ न जोडता ह्याला इथे एक शाखा पण आलेली आहे. मग ह्याला आपण काय म्हणू शकतो, शाखीय श्रृंखला असं म्हणू शकतो. आणि जेवढे तुम्हाला त्या ठिकाणी कार्बनचे संयुगे दिलेत, म्हणजे मिथेन इथेन वगैरे आपण हे जे म्हणतो ना कार्बन आणि हायड्रोजनचे संयुगे, तर सगळ्यात लहान संयुग कोणतं येणार आहे तुम्हाला, मिथेनचं CH4. ठीक आहे, CH4. आता कार्बनचा वस्तुमानांक, कार्बनचा वस्तुमानांक किती आहे, 12 आहे आणि हायड्रोजनचं किती, 1 आहे. ठीक आहे, मग इथं कार्बनचं किती येईल, 12, हायड्रोजनचं किती, 1, म्हणजे 4, टोटल 4, तर टोटल किती येईल, 16. तर हे सगळ्यात कमी वस्तुमान तुम्हाला त्या ठिकाणी मिथेनचं येणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी पहा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेत ना कार्बन संयुगे आणि त्यांचे रेणू वस्तुमानांक दिले पहा. मग रेणूचं वस्तुमानांक जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी 16 आहे. कोणाचं सगळ्यात कमी. मग त्याच्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात कार्बन हायड्रोजनचं सगळं वस्तुमान हे करून तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला बेंझिन वगैरे हे या पद्धतीने तुम्हाला मिळतील. जसं बेंझिनमध्ये किती 6 कार्बन आहेत. एका कार्बनसाठी 12 आहे. मग हे 12 सकून 72 आणि 6 हायड्रोजनचे 6 झाले हे. मग हे टोटल किती येईल, 78. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. दुसरी गोष्ट पहा, कार्बन एका कार्बन सोबत फक्त एकेरी नाही तर दुहेरी तिहेरी असे पण बंध काय करू शकतो त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे ते कसं ते पण पहा. समजा उदाहरणार्थ पहा, समजा या ठिकाणी कार्बन आणि हे कार्बन आहे. ठीक आहे, समजा या कार्बननी दोघांसोबत काय केले, एक हे दुहेरी बंध तयार केले. मग आता इकडं पहा, 2 तर ऑलरेडी बंध तयार झालेत, मग 2 इकडं हायड्रोजन येतील आणि इकडे एक हायड्रोजन आणि इकडे एक हायड्रोजन आला. म्हणजे पहा इथं कार्बन कार्बननी कोणता दुहेरी बंध तयार केला, कारण कार्बन टोटल 4 बंध तयार करणार आहे. ठीक आहे, किंवा कार्बन कार्बननी काय केलं, तिहेरी बंध तयार केला. मग तिहेरी बंध केल्यानंतर इकडे समजा एक हायड्रोजन सोबत तयार केला आणि इकडे पण एक हायड्रोजन सोबत तयार केला. मग कार्बनचा आणखीन एक गुणधर्म कोणता झाला, की कार्बन जो आहे तो दुहेरी बंध पण तयार करू शकतो, तिहेरी पण करू शकतो. मग वेगवेगळे बंध तयार करण्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय मिळतील, रेणू पाहायला मिळतील. ठीक आहे, मग पहा 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. यांच्याच अनुक्रमाने एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी बंध असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग जसं तुम्हाला इथं दिले पहा CH3 हे तर आपण ऑलरेडी पाहिलं होतं पाठीमागच्या याच्यामध्ये. कार्बन आणि कार्बनमध्ये जर इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे पण एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. मग हा CH3 झाला आणि हा एक CH3 झाला. मग CH3 ह्याला आपण काय म्हणतो, इथेन म्हणतो पहा. ह्याचं नाव असतं इथेन. याचं नाव आहे इथिन. याचं जे नाव आहे ह्याचं नाव काय आहे, इथिन. ठीक आहे, याचं नाव काय आहे, इथिन. समजा इथिन. ठीक आहे, म्हटल्यास हे इथं पहा, ह्याचं नाव मी काय करतो, इथेन. ANE असतं इथं आणि इथं ENE असतं, इथिन. इथिन आणि इथं ना इथाईन असेल. ठीक आहे, हे इथाईन. सो इथे काय असतं, इथाईन. इथं ई आहे तर इथं YNE समजा. सो याचं नाव काय येतं, इथाईन. ह्याचं नाव येतं इथिन आणि याचं नाव काय येईल, इथेन. तर अशा पद्धतीने कार्बन कार्बन एकेरी, दुहेरी, तिहेरी असे बंध तयार करू शकतो. हे पण कार्बनचे काय येतं, विशिष्ट गुणधर्म येतं. त्याच्या पुढचा गुणधर्म पहा. त्याच्या पुढच्या गुणधर्मामध्ये त्यांनी काय सांगितले पहा. समजा एक विचार करा, हा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हे 4 बंध ऑलरेडी आहेत. ठीक आहे, मग समजा असं झालं की या हायड्रोजनचा जो बंध आहे त्याच्या जागी एक क्लोरीन आला. मग एक काय झाला, क्लोरीन आला, हायड्रोजन निघून गेला समजा. मग इथं काय झालं, मग हे कोण झालं, CH4 झालं. हे कोण झालं, CH3Cl झालं. समजा हा एक हायड्रोजन गेला आणि त्याच्या जागी एक क्लोरीन आला. मग इथे एक क्लोरीन आहे, इकडे एक क्लोरीन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. मग इथं काय झालं तुमचं CH2. ठीक आहे, आणि हे Cl2. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग याच पद्धतीने एका एका हायड्रोजनच्या जागी क्लोरीन येऊ शकतो. मग पहा, समजा तुम्हाला एक मिथेन दिलंय पहिलं, त्याच्या जागी एका हायड्रोजनच्या जागी क्लोरीन आला, परत एका हायड्रोजन जागी क्लोरीन आला, परत एक हायड्रोजन गेला क्लोरीन आला आणि 4ही हायड्रोजनच्या जागी 4 क्लोरीन आले. किंवा अशाच प्रकारे कार्बन जो आहे तो ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हे सल्फर वगैरे यांच्यासोबत पण काय करू शकतो, सहसंयुज बंध तयार करू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, समजा हा जो कार्बन आहे, समजा याची या ठिकाणी मी काय केलं, हा कार्बन याने इकडे हायड्रोजन सोबत एक बंध तयार केला, इकडे एक तयार केला, इकडे एक तयार केला, इकडे ऑक्सिजन सोबत एक केला आणि ऑक्सिजन इकडे हायड्रोजन सोबत. पहा, हायड्रोजन एक बंध तयार करतो तो इथं आहे, ऑक्सिजन 2 बंध तयार करतो तो इथं आहे, कार्बन इथं 4 बंध तयार करतो ते पण आहे. मग ह्याला आपण मिथिल अल्कोहोल वगैरे असं म्हणतो. मग एक गोष्ट लक्षात घ्या, कार्बन काय करतो, फक्त म्हणजे हायड्रोजन सोबतच 4 बंध तयार करतो असं नाही, तर हायड्रोजनच्या जागी दुसरा एखादा मूलद्रव्य जरी आला तर त्याच्यासोबत पण तो काय करतो, चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग असा काय करत असतो, सहसंयुज बंध तयार करत असतो. मग हे पण कार्बनचे वैशिष्ट्य येतं. मग कार्बन वेगवेगळ्या सोबत सहसंयुज बंध केल्यामुळे तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या तुम्हाला संयुगाचे काय होतील, वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट इथं त्यांनी सांगितले पहा, कार्बन संयुगाच्या संख्या वाढतीला कारणीभूत असलेली आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणती,
कार्बनमध्ये समघटकता असते. आता कार्बनमध्ये समघटकता असते म्हणजे नेमकं काय ते इथं तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा. समजा एक विचार करा, मी या ठिकाणी C4H10 घेतो. ठीक आहे, म्हणजे हे ब्युटेन आहे. C10 ह्याला आपण काय म्हणतो, ब्युटेन असं म्हणतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ब्युटेनमध्ये काय पहा, 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन येतं. मग मी काय केलं, हे जे 4 कार्बन आहेत 1 2 3 4. ठीक आहे. मग आता 10 हायड्रोजन जे येतं पहा, हे 1 हे 2, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, त्यानंतर इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक असेल, कारण ह्याच्या 4 बंध तयार झाले ना. मग इथं एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक हायड्रोजन असेल, इथे एक असेल. मग आता एक लक्षात घ्या, इथं टोटल हायड्रोजन पहा, इथे हे 3 येतं, 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, सगळ्या याच्या जे सहसंयोजक बंध पूर्ण झाले आणि याचं काय झालं, एक सरळ शाखा तयार झाली. समजा ही सरळ शाखा तयार झाली कोणाची, ब्युटेनची. ठीक आहे, सरळ शाखा जी तयार झाली. ठीक आहे, सरळ शाखा कोणाची झाली, ब्युटेनची. तुम्हाला काय झाली, सरळ शाखा या ठिकाणी तयार झाली. ठीक आहे. आता या शाखेऐवजी समजा या ठिकाणी कार्बन कार्बन अशा पद्धतीने शाखा तयार झाली. ठीक आहे, ही सरळ आणि हे तुम्हाला इथं काय झालेली आहे, एक कार्बन इथं समजा ही आहे, मग एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, एक हायड्रोजन, हे 4 बंध तयार झाले. इथे एक हायड्रोजन, हे 4 बंध पूर्ण झाले या कार्बनचे. इथं पण तुम्हाला या ठिकाणी हायड्रोजन आले, याचे पण इथं 4 बंध तयार झाले. इथे एक हायड्रोजन आला, इथे एक हायड्रोजन आला आणि इथे एक हायड्रोजन आला, याचे पण 4 बंध तयार झाले. मग आता एक विचार करा, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं हायड्रोजन टोटल पहा, हे 3 आणि हे 3 9 आणि हे एक 10. मग आता एक पहा, याची जर तुम्ही रचना बघितली तर ती वेगळी आणि याची रचना वेगळी आहे. मग वेगवेगळ्या रचना असल्या तरी ह्यांचे गुणधर्म पण तुम्हाला काय पाहायला मिळतात, भौतिक वगैरे गुणधर्म जे आहेत ते तुम्हाला काय पाहायला मिळतात, वेगवेगळे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे काय होतं पहा, कार्बनमध्ये ह्याच प्रकारचे म्हणजे पहा, ज्याचं काय असेल म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनची संख्या सारखीच असेल, पण जर तुम्ही त्याची रचनासूत्र बघितलं तर रचना काय असेल, वेगवेगळ्या प्रकारची असेल. तर अशाच ह्याला कार्बनच्या गुणधर्माला काय म्हणतात, समघटकता असं म्हणतात. समघटकता असं म्हणतात. म्हणजे पहा, कार्बन आणि हायड्रोजनची संख्या सारखीच आहे, पण रचना मात्र काय आहे त्याची वेगवेगळी आहे. तर अशा गुणधर्माला किंवा अशा जे कार्बन वगैरे असतात त्यांना आपण काय म्हणतो, समघटकता असं म्हणतो. मग तेच तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलं होतं. काय, कार्बनी संयुगाच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतं, कार्बनमध्ये काय असतं, समघटकता असते. ठीक आहे, आणि त्याबद्दल आपण पुढे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. हां, आता त्यापुढं तुम्हाला काय केले, कार्बन हायड्रोकार्बन, संतृप्त आणि असंतृप्त कार्बन. ठीक आहे. आता संतृप्त कार्बन म्हणजे काय पहा, ज्या कार्बन कार्बन शृंखलामध्ये समजा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय असेल, फक्त एकेरीच बंध असेल, त्याला काय म्हणायचं, संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे कसं पहा, उदाहरणार्थ समजा मी मिथेनचं उदाहरण घेतलं, काय, मिथेन. ठीक आहे, मिथेनचं उदाहरण घेऊ. मिथेनमध्ये काय होईल पहा, कार्बन आणि हायड्रोजन ह्याच्यामध्ये एकेरी बंध अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने असेल. ठीक आहे. समजा तुम्ही काय केलं, मिथेनच्या ऐवजी इथेन घेतलं, C2, आणि या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे, 6. ठीक आहे, आणि हे काय घेतलं, इथेन. मग इथेनमध्ये काय होणार आहे पहा, कार्बन आणि इकडे हायड्रोजन आहे, इकडे सॉरी, ठीक आहे. सो हे कार्बन एक आहे, इकडे एक कार्बन आहे. ठीक आहे, आणि आपल्याकडे 6 हायड्रोजन आहेत, तर ते अशा पद्धतीने त्यांनी काय केला, बंध तयार केला. ठीक आहे. मग आता या दोन्ही ठिकाणी पाहायचं, कार्बन आणि हायड्रोजन. ठीक आहे, यांच्यामध्ये कोणता बंध आहे, एकेरी बंध आहे. ज्यावेळेस एकेरी बंध असतो त्याला काय म्हणायचं, संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणायचं. मग तुम्हाला हे पाठ्यपुस्तकामध्ये दाखवलंय पहा, या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन मध्ये पहा एकच बंध दाखवलाय. मग ज्यांच्यामध्ये समजा काय असेल, एक बंध असेल, तर असे जे आहेत त्यांना तुम्हाला काय म्हणायचंय, संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणायचंय. ठीक आहे. आता दुसरं जे दिलंय ते तुम्हाला ते म्हणजे असंतृप्त. इथं हे पण एक्झाम्पल दिलेले, हे कशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रॉन काय केले तर दिलेले आहेत, किंवा कार्बननी काय केलं, ह्या कार्बन सोबत 2 म्हणजे एक शेअर केला, हायड्रोजन सोबत इकडे हे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले, जे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनेच त्यांनी पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या पुढं पाहता, आता पुढं काय केलेले, हां, ज्या कार्बनमध्ये 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांनाच काय म्हणायचंय, असंतृप्त कार्बन म्हणायचंय किंवा असंतृप्त संयुग म्हणायचंय. मग आता पहा, समजा उदाहरणार्थ पहा, C2H4 असा आहे. मग आता इथं 2 कार्बन येतं आणि 4 हायड्रोजन येतं. मग एक पहा, हा एक कार्बन झाला, हा एक कार्बन झाला समजा. मग आता 4 हायड्रोजन मधले इकडे एक हायड्रोजन आला, इकडे एक हायड्रोजन आला, इकडे एक समजा हायड्रोजन आहे. तुम्ही इकडे दाखवा, समजा इकडे हायड्रोजन आहे. ठीक आहे. समजा इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. मग आता पहा, इथे हे 3च बंध तयार झाले. मग ह्या कार्बन कार्बनमध्ये समजा दुहेरी बंध तयार झाला. मग दुहेरी बंध तयार झाल्यानंतर हे इथिन झालं समजा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी दुहेरी बंध जर तयार झाला असेल तर अशा कार्बनला
कार्बन संयुगाला कोणतं कार्बन संयुग म्हणायचं? असंतृप्त कार्बन संयुग असं म्हणायचं. किंवा तिहेरी जरी बंध झाला असेल, मग तिहेरी बंधाचं उदाहरण जर बघितलं तर कार्बन 2 येतं आणि समजा हायड्रोजन पण 2 येतं. मग कार्बन कार्बनमध्ये काय झालं? तिहेरी बंध तयार झाला आणि इकडे एक कार्बन आहे समजा आणि त्याने हायड्रोजन सोबत एक बंध तयार केला आणि इकडे एक हायड्रोजन, हे 4 बंध आणि हे इकडचे 4 बंध. मग कार्बन कार्बनमध्ये किती तिहेरी बंध जर असेल तर त्याला पण तुम्ही काय म्हणू शकतात? असंतृप्त संयुग असं म्हणू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण पण दिलंय पहा त्यांनी, की या ठिकाणी पहा हे उदाहरण दिलेलं आहे. कार्बन कार्बनमध्ये इथं किती आहे? दुहेरी बंध आहे. मग त्याचं इथं तुम्हाला काय केलंय? रचनासूत्र वगैरे दाखवलेले. मग इथं जर दुहेरी बंध असेल पहा, 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध असेल तर हे या पद्धतीने तुम्हाला दाखवायचंय. आणि त्याच्यामध्ये पण काय काय करायची? चतुसंयोजाची पूर्तता करायची. चतुर म्हणजे काय? 4 संयोजा पूर्ण व्हायला पाहिजे. आता 1 2 3 4 हे 1 2 आणि याच्या कार्बनचे पहा 1 2 3 आणि 4 इकडच्यासाठी. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय होतं? जे 4 बंध वगैरे आहेत ते त्याची पूर्तता होते आणि अशा पद्धतीने याला आपण काय म्हणू शकतो? दुहेरी बंध असल्यामुळे असंतृप्त कार्बन किंवा असंतृप्त काय म्हणू शकतो? संयुग म्हणू शकतो. ठीक आहे. मग त्याचं इथं उदाहरण पण दिले पाहिजे. इथिन, ठीक आहे, हे इथिन एक दिलंय आणि इथाईन एक दिलंय C2H2, ज्याचं स्ट्रक्चर आपण तुम्हाला ऑलरेडी मी इथं काढून टाकलं होतं. हे काय? हे ठीक आहे, हे इथिन वगैरे असेल आणि हे इथाईन वगैरे असेल. हे इथाईन. हां, आता त्याच्या पुढं पहा. त्याच्या पुढं तुम्हाला काय दिलेलं आहे? हां, कार्बन अणूच्या सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला किंवा वलय म्हणजे काय? आता पहा, सरळ शृंखला तर मी तुम्हाला सांगितलं होतं. कार्बन एका सरळ रेषेत एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला अशा पद्धतीने जर तो जोडलेला असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकतात? कार्बनची या ठिकाणी सरळ शाखा म्हणू शकतात. ठीक आहे. शाखीय शृंखला, शाखीयमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. शाखीय शृंखला वगैरे जर तुम्हाला सांगायचं असेल तर पहा, ही जी आहे अशा पद्धतीने पहा, एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला वगैरे अशा पद्धतीने जर जोडला असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? सरळ एक या लाईनमध्ये जोडले असेल तर त्याला आपण सरळ शाखा म्हणू शकतो. आणि श्रंखलीय जर घ्यायचं असेल तर पहा, इथे एक कार्बन जो आहे तो या हे पहा, हे दोघं जण जोडले होते पण ह्याला मध्येच एक जोडलेला आहे. तर याला आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. पहा, एक कार्बन इथं जोडला, एक इथं जोडलाय, पण ह्या मध्येच इथं जर जोडला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? श्रंखलीय वगैरे शाखा असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे आपल्याला तुम्हाला पाठीमागच्या पॉईंट आणि सरळ शाखेचं तर त्यांनी उदाहरण ऑलरेडी दिलेलं आहे पहा. इथं मिथेन, इथेन, प्रोपेन आणि हे पण पहा, पुढचे जर तुम्हाला आययुपीएसी नेमिंग वगैरे पाहायचं आहे, इयत्ता 11वी 12वी मध्ये जर तुम्हाला हे डिटेलमध्ये पाहायचंच आहे तर त्याच्यासाठी पहा, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते काय? पहा, एक कार्बन जर एका शाखेमध्ये असेल तर त्याला मिथेन म्हणतात. एका शाखेमध्ये जर 2 कार्बन असतील सरळ रेषेमध्ये तर त्याला इथेन म्हणायचं. 3 असतील तर प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन, 6 असतील तर हेक्सेन, 7 असतील तर हेप्टेन, 8 असतील तर ऑक्टेन, 9 असतील तर नॉनेन आणि 10 असतील तर डिकेन. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय असेल पहा, समजा हे कार्बन कार्बन जरी एक असेल तर ह्याच्यासोबत इकडे हायड्रोजन पण असतील. मग हे 3 समजा अशा पद्धतीने इकडे 3 असतील. ठीक आहे. जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला हा पूर्ण काय होईल? बंध पूर्ण होईल. आता एक उदाहरण पहा याच्यामध्ये. समजा मी प्रोपेनचं घेतलं. ठीक आहे. कार्बन 3 येतं आणि हायड्रोजन समजा 8 येतं. मग काय होईल पहा, एक कार्बन, हा एक कार्बन, हे कार्बन. ठीक आहे. मग आता इथं हायड्रोजनची संख्या जर बघितली तर इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे. हे 4 बंध तयार पूर्ण झाले. त्यानंतर इथे एक हायड्रोजन घ्या, इथे एक हायड्रोजन घ्या, ह्याचे पण इथं 4 बंध तयार झाले. त्याच्यानंतर इथे एक हायड्रोजन घ्या, इथे एक हायड्रोजन घ्या आणि इथे एक हायड्रोजन घ्या, हे 4 बंध तयार झाले. मग पहा, हे 6 हायड्रोजन आणि हे 2 तर टोटल किती झाले? 8 हायड्रोजन तयार झाले. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्या पूर्ण जे 4 बंध तयार करायचे होते त्याची पण पूर्तता झाली. मग आता एक विचार करा, जसं एक एक शृंखला वाढत जाते, समजा याच्यानंतर मी काय करतो, हे झालं, याला प्रोपेन म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं प्रोपेन. त्याच्यानंतर जर तुम्ही ब्युटेनचं उदाहरण घेतलं, C4H10, हे झालं आपलं ब्युटेन. मग ब्युटेनचं जर उदाहरण घेतलं तर 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्हाला याची रचना येईल. ठीक आहे. म्हणजे पहा, जसं एक एक शाखा वाढत गेली पहा, याच्यापेक्षा या शाखेमध्ये एक CH2 ग्रुप वाढला पहा. म्हणजे जसं एक एक शाखा वाढत जाती तसं एक CH2 ग्रुप वाढतो. मग याचा जर वस्तुमानाचा विचार केला तर तुम्हाला सांगितलं होतं कार्बनचं 12 असतं, एका हायड्रोजनचं 1. मग हे 12 आणि हे 2 किती झाले? 14. म्हणजे 14 यांनी तुम्हाला काय होतं? युनिटने तुमचं काय होतं? तर रेणूचं जे वस्तुमान आहे ते काय होत असते? त्याच्यात वाढ होत असते. ठीक आहे. तर हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं? कार्बन वलय. ठीक आहे. पहा, कार्बन वलय. तर कार्बन वलय म्हणजे पहा, सरळ शाखा काय असतात वगैरे ते आपण ऑलरेडी इथं सांगितलंय आणि शाखीय शृंखला काय असतात हे आपण पाहिलं होतं. तर सरळ म्हणजे कोणत्या? जे एका लाईनमध्ये होत्या त्या. ठीक आहे. ह्या होत्या सरळ शाखा. ही एक सरळ शाखा आहे, ही पण सरळ शाखा आहे आणि ह्या 2 सरळ शाखा येणार नाही.
कारण ह्या 2 कार्बनच्या मध्ये इथे एक जोडलेला आहे आणि या 3च्या मध्ये पण एक इथं जोडलेला आहे. मग त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, ते इथं दिलेले पहा सरळ शाखा पाहिले, शाखीय म्हणजे ते 2 नंबरचं उदाहरण होतं. आता वलय शाखा म्हणजे काय असतं पहा, कार्बन कार्बन एकमेकाला अटॅच असेल म्हणजे जोडलेला आहे. मग पहा या कार्बनने या कार्बन सोबत बंध तयार केला आणि हे पूर्ण एक पायरी झाली, एक सायकल पूर्ण झाली. मग परत स्टार्टिंग पहा, ज्या कार्बन इथं जर बघितलं तर इथून सुरुवात केली तर परत शेवटचा कार्बन जो आहे तो याला सोबत बंध तयार करतो. मग अशी जी रचना तयार होते त्याला काय म्हणतो, कार्बन कार्बन काय म्हणतो, वलय म्हणतो. आता हे पहा, एक सायकलचं चाक जसं असतं तसं सायकल स्ट्रक्चर तयार झाले, म्हणून ह्याला सायक्लो आणि हेक्झेन असं म्हणतो. सायक्लो हेक्झेन, कारण कार्बनची संख्या किती पहा, 1 2 3 4 5 6. मग 6 जर संख्या असेल तर तुम्हाला मी इथंच ऑलरेडी सांगितलं होतं पहा, जर 6 कार्बनची संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हेक्झेन. पहा 3 हे आणि हे 3 6 कार्बन असतील तर त्यांना काय म्हणायचं, हेक्झेन. आणि ते वलय स्ट्रक्चर जे तयार झाले किंवा त्याचं वलय जे तयार झाले ते सायकल सारखं दिसते, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, सायक्लो हेक्झेन असं म्हणणार येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, हे तर तुम्हाला दिलेलं आहे पुढं. त्याच्यानंतर पहा, सरळ शृंखला दिली. समजा इथं कोणाचं उदाहरण दिले, प्रोपेन, 3 कार्बन असतील तर पहा C3H10, मग हे सरळ स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. आता समजा याच्यामध्ये मी काय केलं, एक जो बंध आहे त्याच्याऐवजी इथे काय केलं, दुहेरी बंध घेतलं तर त्याचं नाव काय येईल, प्रोपिनिल. ठीक आहे. तिहेरी बंध असेल तर काय येणार, प्रोपाइन नाव येणार. ठीक आहे. मग हा जो झाला, हा कोणता झाला, संतृप्त हायड्रोकार्बन, कारण ह्याच्यामध्ये एकेरीच बंध आहे. आणि हा कोणता झाला, असंतृप्त हायड्रोकार्बन, कारण ह्याच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध आहे. त्याच्यानंतर पहा, आयसोब्युटेन. पहा ब्युटेन, तर आयसोब्युटेन मध्ये काय 4 हायड्रोजन येतं, आपलं 4 कार्बन येतं आणि 10 हायड्रोजन येतं. हे पण आपण आता बघितलं होतं. समजा त्याला आपण अशा पद्धतीने इथं दाखवलंय. ठीक आहे. आयसोब्युटिलिन, आता पहा इथं एकेरी बंध आहे, इथं किती आहे, दुहेरी. मग काय असतं पहा, ज्यावेळेस त्याचं शेवटचं अक्षर जे असतं ब्युटेन ना, ANE, तर त्याचं फक्त इथं काय होतं असतं, ENE येतं, ब्युटाईन किंवा ब्युटिलिन. ठीक आहे. आता हे सॉरी तुम्हाला IUPAC नेमिंग मध्येच येईल, ते तुम्हाला सध्या राहू द्या. ठीक आहे. एक लक्षात घ्या, इथं कार्बनची संख्या परत किती आहे, 4 आहे आणि हे डबल बॉन्ड असल्यामुळे ह्याला ब्युटिलिन म्हटलंय आणि ह्याच्यामध्ये काय आयसोब्युटेन असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, आता हे आयसो शब्द कधी वापरतात पहा, जर समजा सरळ शाखा असती, हे जे कार्बन जे आहेत ना 4, समजा पहा 1 2 3 4 अशी सरळ जर शाखा असेल तर त्याला काय म्हणत असतात, एन म्हणजे काय, निओ. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर सरळ शाखा असेल, ते तुम्हाला पुढे दिलेलं असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आयसोब्युटेन, तर या ठिकाणी 4 कार्बन येतं, इथं पण तुम्हाला 4 कार्बन येतं. सो हे आयसोब्युटिलिन. सध्या फक्त तुम्हाला संतृप्त आणि असंतृप्त मध्ये फरक बघा. इथं पण बघायचं, इथं कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध आहे म्हणून ह्याला आपण संतृप्त हायड्रोकार्बन म्हणणार. इथे कार्बन कार्बन मध्ये दुहेरी बंध आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार, असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणणार. मग हे उदाहरण दिलंय पहा, काय सायक्लोप्लेंटेन, हे 5च कार्बन आहेत म्हणल्यावर पेंटेन आणि 6 असेल तर हेक्झेन. ठीक आहे. हे सायक्लोहेक्झिन. ठीक आहे. तर इथं सायक्लोहेक्झिन मध्ये तुम्हाला काय केलंय, एकच बंध दाखवलाय दुहेरी आणि इथं एकामागे एक असे 3 दुहेरी बंध दाखवलेत. तर हे महत्वाचं आहे. हे जे आहे हे बेंझिन आहे. बेंझिन मध्ये काय असतात, 6 कार्बन येतं आणि हायड्रोजन पण किती येतं, 6 येतं आणि एकामागे एक काय येतं, दुहेरी बंध येतं. तर हे कार्बनचं जे विशिष्ट गुणधर्म आहे त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का, ॲरोमॅटिक संयुग असं म्हणतात. म्हणजे पहा, बेंझिनच्या रचनासूत्रामध्ये जे वलयांकित असंतृप्त हायड्रोकार्बन आहेत, तर बेंझिनच्या रचनेत एकूण किती येतं, 6 कार्बन अणूच्या वलयात एकाआड एक असे काय करतात, 3 दुहेरी बंध तयार करतायत. तर या वैशिष्ट्यपूर्ण जे गुणधर्म आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक संयुग असं म्हणतो. तर इथे एकामागे एक अशा पद्धतीने इथं दिले पहा, एकामागे एक, इथे एक इथे एक इथे एक अशा पद्धतीने 3 जे बंध तयार केलेत त्यालाच तुम्ही काय म्हटलेले, ॲरोमॅटिक संयुग असं म्हणतंय. त्यानंतर पहा, कार्बन संयुगामधील क्रियात्मक गट. कार्बन संयुगामधली क्रियात्मक गट म्हणजे काय पहा, जो आपल्याला कार्बनची आपण जी 4 संयुजा असते, ठीक आहे ही, तर या 4 संयुजा पूर्तता करताना कधी कधी काय होतं, या ठिकाणी समजा इथं क्लोरीन वगैरे येतो पहा, एका हायड्रोजनच्या जागी काय आला, क्लोरीन आला संयुजा पूर्ण करण्यासाठी. किंवा एखाद्या ठिकाणी काय झालं, OH आला म्हणजे अल्कोहोल वगैरे आला असं गृहीत धरा. ठीक आहे. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलेलं पहा, हायड्रोजन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजनच्या जागी, ठीक आहे, प्रतियोजन होते आणि त्यामुळे कार्बनच्या चतुर्संयोजाची पूर्तता होते आणि हायड्रोजनच्या प्रतिऐवजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख विषम अणू असं करतात. मग ह्याच्या जागी काय केलं, आता पहा हे सम झाले सगळे ना, समजा सगळे सारखेच आहेत हायड्रोजन, मग एक हायड्रोजन गेला आणि हा क्लोरीन आला, समजा त्याला आपण विषम अणू असं म्हटलं, पण ह्याची संयोजा जी आहे ती पूर्तता झाली. ठीक आहे. मग आता हे झालं मिथेन, आता हे झालं मिथिल क्लोराईड आणि हे झालं मिथिल अल्कोहोल. हे जे सामान्य नाव आहे ते मिथिल अल्कोहोल आहे, हे मिथिल क्लोराईड आहे आणि हे मिथिल झालं. मग आता काय होतं, ह्याच्यासोबत जो जोडलेला ग्रुप आहे, ठीक आहे, किंवा हा जो गट आहे त्याला म्हणतात क्रियात्मक गट.
मग हा क्रियात्मक गटावरून काय होतं, ह्याचं नाव जे आहे ते काय होत असतं, बदलत असतं. तर तुम्हाला भविष्याचा विचार जर केला 11वी-12वीचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय हे क्रियात्मक गट जे येतं हे सगळे माहीत पाहिजेत. तर त्यासाठी हा तुम्हाला एक टेबल दिलाय पहा. हॅलो, ठीक आहे, मी क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हॅलोजन ग्रुप असतो ना, कोणता, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग इथं काय करतात पहा, एक्स जर जोडलेला असेल, ठीक आहे, एक्स म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ पहा, हा इथं माझ्याकडे कार्बनला एक्स जोडलाय असं गृहीत धरा, एक्स. तर मग इकडे तुम्हाला काय केलं, एच, इकडे एच हे ऑलरेडी आहे, ठीक आहे. तर मग एक जर असेल क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर तिथे क्लोरो, ब्रोमो, आयोडो वापरा. ओ एच ग्रुप असेल तर अल्कोहोल असतं, अल्डिहाइड असेल तर सी डबल बॉन्ड ओ एच असं असेल तर अल्कोहोल, कीटोन असेल तर फक्त सी डबल बॉन्ड ओ. मग इकडे तुम्ही कार्बनच्या पुढे चेन वगैरे असू शकतात, असं काही नाही. कार्बॉक्झिलिक ऍसिड असेल तर सी डबल बॉन्ड ओ एच असेल, इथर असेल तर हे असं असतं, ईस्टर असेल तर असं आहे, अमीन असेल तर अशा पद्धतीने. ठीक आहे. सो हे तुमचे काय येतं, क्रियात्मक गट येतं. तर हे तुम्हाला पुढचं जे आपण लेक्चर पाहणार येतं IUPAC नेमिंग, तर त्यासाठी हे तुम्हाला खूप महत्त्वाचं येतं. तर फक्त तुम्ही काय करा, हा रचनासूत्र कोणतंही किंवा हे संक्षिप्त रचनासूत्र जरी पाठ केलं तरी चालेल आणि त्याचं नाव कोणतं येईल, म्हणजे कोणाचं कोणतं रचनासूत्र आहे क्रियात्मक गट, तर ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. तर हा टेबल तुम्हाला काय करावं लागणार आहे, पाठ करावं लागणार आहे. ठीक आहे. OH असेल तर अल्कोहोल, CHO असेल तर अल्डाईड, COO असेल तर कीटोन, COOH असेल तर कार्बॉक्झिलिक ऍसिड, O असेल तर इथर, COO असेल तर तुम्हाला ईस्टर आणि NH2 असेल तर अमीन. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला त्याचा काय यूज करायचं ते आपण पाहणार येतं. आता त्यानंतर नेक्स्ट पहा, तुम्हाला या ठिकाणी इथं त्यांनी दिलंय पहा काय, जर समजा आपण काय केले, समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणी म्हणजे काय पाहताय, CH3OH आहे. इथं पहा फक्त एक CH2 ग्रुप आलाय पहा, एक CH2 ग्रुप आलाय. इथं पहा अजून एक CH2 ग्रुप आलाय, इथं एक CH2 ग्रुप आला असं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने कार्बनची जर समजा काय केली आपण, एकामागे एक जर समजा काय केलं, क्रियात्मक गट तोच ठेवायचा पहा. इथं क्रियात्मक गट एकच आहे, इथं एकच आहे, इथं OH आहे, इथं पण OH आहे. OH क्रियात्मक गट कोणाचा आहे, अल्कोहोलचा आहे. मग समजा इथं मिथिल अल्कोहोल आहे, इथं समजा इथिल आहे, 2 आहे म्हणलं इथिन. त्यानंतर इथं प्रोपिल अल्कोहोल आहे, समजा इथं ब्युटाइल अल्कोहोल आहे. मग क्रियात्मक गट एकच आहे, ठीक आहे. पण त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप सामर्थ्य असते. पण रासायनिक गुणधर्म पण काय असतात, जवळजवळ सारखे असतात. रासायनिक म्हणजे काय, हे पण अल्कोहोल आहे, हे पण अल्कोहोल आहे, हे पण अल्कोहोल आहे, हे पण अल्कोहोल आहे. फक्त भौतिक गुणधर्मामध्ये थोडासा फरक येतो. मग भौतिक गुणधर्म म्हणजे कोणता, समजा आपण असं गृहीत धरू त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट म्हणजे द्रवणांक असेल किंवा उत्कलनांक असेल, याच्यामध्ये तुम्हाला थोडासा काय होतो, बदल पाहायला मिळतो. बाकी सगळं हेच, बाकीचे गुणधर्म रासायनिक सारखेच असतात. मग एक पहा, क्रमाने वाढत जाणाऱ्या असणाऱ्या श्रृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते तिलाच काय म्हणायचं, समजातीय श्रेणी असं म्हणतात. समजातीय श्रेणीमध्ये काय होतं, की कार्बनची फक्त काय होतं, एक संख्या विशिष्ट क्रमाने वाढत जाते. तर कितीने वाढत जाते पहा, याच्यात एक CH2 वाढला, याच्यात अजून एक CH2 वाढला, याच्यात एक अजून एक CH2 वाढला, तर यालाच आपण काय म्हणतो, समजातीय श्रेणी असं म्हणतो. मग या समजातीय श्रेणीचे तुम्हाला त्यांनी काय केलं, एक चार्ट दिलाय पहा. इथं कार्बनची संख्या एकच आहे, कार्बन अणूची संख्या किती आहे, एक आहे. ठीक आहे, एक. सो याला आपण मिथेन म्हणतो. इथेनमध्ये काय झालं, अजून एक कार्बन आला, ठीक आहे, समजातीय श्रेणी तयार झाली. प्रोपेनमध्ये अजून एक कार्बन आला. ब्युटेनमध्ये अजून एक कार्बन आलेला आहे. पेंटेनमध्ये अजून एक आलेला आहे. हे या पद्धतीने. आता तुम्ही एक विचार करा, इथं CH4 होतं, इथं CH3 आलं. मग आता ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर एक CH2 एक्स्ट्रा आला. परत या दोघांमध्ये विचार केला तर एक CH2 एक्स्ट्रा आला. या दोघांमध्ये विचार केला तर एक CH2 एक्स्ट्रा आला. अशा पद्धतीने म्हणजे CH2 घटकांची संख्या, CH2 घटक किती होते, तर याच्यामध्ये बघायचं, कार्बन आणि हायड्रोजनचा घटक 1 आहे, याच्यामध्ये किती आहे, 2 येतं, याच्यामध्ये किती आहे, 3 आहेत. अशा पद्धतीने ते वाढत गेले तर. आणि यांचे उत्कलनांक पहा, प्रत्येकाचे काय दिले तर वेगळे दिले तर. मग समजातीय श्रेणीमध्ये काय असतं पहा, समजातीय श्रेणीमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की त्यांच्यामध्ये काय होतं, रासायनिक गुणधर्म बऱ्यापैकी सारखे पाहायला मिळतात. पण जे भौतिक गुणधर्म आहेत, जसं तुम्हाला सांगितलं इथं उत्कलनांक आहे, हे -162°C आहे, ह्याचा -88.5 आहे, याचा -42 आहे, याचा 0 आहे, ह्याचा 36 आहे, ह्याचा 69 आहे. म्हणजे पहा, जो उत्कलनांक आहे तो काय गेलाय, हळूहळू वाढत गेलाय. जसं श्रेणी होत काय होत गेली, श्रेणीमध्ये वाढ होत गेली, तसं तुम्हाला उत्कलनांकमध्ये पण काय होत गेली, वाढ होत गेलेली आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने त्याच्या भौतिक गुणधर्मामध्ये फरक जाईल. आता अल्कोहोलची समजातीय श्रेणी जर बघितलं तर पहा, CH3OH म्हणजे मिथेनॉल. आता एक CH2 ग्रुप आला पहा, कार्बन किती आहेत, 2, मग त्याला इथेन म्हणतो ना, म्हणून ह्याला आपण इथेनॉल म्हटलं. त्याच्यानंतर 3 आलं तर प्रोपेनॉल, 4 आले कार्बन तर ब्युटेनॉल. तर अशा पद्धतीने CH2 घटकाची संख्या वाढत गेली, उत्कलनांक काय होत गेला, वाढत गेला. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, अल्किनचं पहा, समजा इथेन आहे, ठीक आहे, डबल बॉन्ड एकच आहे ना, सो इथेन 2 कार्बन आहेत म्हणून इथेन नाव आलं. 3 कार्बन आहेत म्हणल्यावर प्रोपेन येईल, पण एक दुहेरी बंध असल्यामुळे काय झालं, प्रोपिन नाव झालं. त्याच्यानंतर ब्युटीन झालं, त्यानंतर पेंटीन झालं. तर यांच्यामध्ये पण जर बघितलं तर उत्कलनांकमध्ये काय झाली, वाढ झाली. म्हणजे पहा, रासायनिक गुणधर्मामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सामर्थ्य पाहायला मिळतं, पण त्याचा उत्कलनांक जो आहे तो हळूहळू काय होतो, वाढत जातो. मग या ठिकाणी
ठीक आहे. तर तुम्हाला एक असं सांगू शकतो बा, की जसं तुम्ही मिथेन, इथेन वगैरे जर बघितलं, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, प्रणवता पाहायला मिळते. प्रणवता म्हणजे काय? जसं एक-एक तुम्ही काय करतात ह्या संख्येमध्ये, ठीक आहे. जसं एक न एक काय होती, कार्बन आणि हायड्रोजनची संख्या वाढत जाते. तसं त्याचा उत्कलनांकामध्ये काय होत असते, वाढ होत असते. त्यालाच आपण प्रणवता म्हणू शकतो, की आपण पाहिले, की त्याला ग्रॅडेशन असं पण म्हणू शकतो. कोणामध्ये? भौतिक गुणधर्मामध्ये. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जो उत्कलनांक वाढतोय, त्यालाच आपण असं म्हणू शकतो, की कार्बनच्या ज्या समजातीय श्रेणी असतात, ठीक आहे, तर त्या समज आणि जातीय श्रेणीमध्ये त्याच्या भौतिक गुणधर्मामध्ये काय मिळते, तुम्हाला प्रणवता पाहायला मिळते. प्रणवता म्हणजे काय? विशिष्ट अंतराने जर तुम्हाला काही बदल पाहायला मिळत असेल विशिष्ट क्रमाने, तर त्याला आपण प्रणवता असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. आता हे तुम्हाला कार्बन वगैरे यांच्या नावाच्यासाठी हे तुम्हाला एक जनरल रचनासूत्र दिले, ते पण मी तुम्हाला सांगतो पहा. समजा कोणतंही अल्केन असेल पहा, कोणतंही अल्केन असेल, ए यांनी समजा प्रोनाऊन्सिएशन आहे अल्केन. त्याच्यानंतर इथं अल्किन आणि अल्काइन, ठीक आहे. फक्त एक प्रोनाऊन्सिएशन मी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून दिलेत, कारण त्याच्यामुळे तुम्हाला उच्चार करायला सोपं जाईल. पहा इथं ए असतं, एच्या जागी इथं ई आहे आणि इथं काय वाय आहे, ठीक आहे. मग आता एक विचार करा, समजा अल्केनचा आपण जनरल फॉर्म्युला घेऊ. मग अल्केन म्हणजे कोणतं पहा, पहिले मी मिथेन घेतलं, ठीक आहे, हे मिथेन झालं. मिथेन मिथेन म्हणजे एक कार्बन आहे. त्याच्यानंतर इथेन जर असेल CH2, ठीक आहे, C2, त्याच्यानंतर इथेन मिथेन घेतलं ना आपण, हां, त्यानंतर इथेन जर घ्यायचं असेल तर C6H, तर हे काय झालं, इथेन झालं. मग यांच्यामध्ये ना सगळा एकेरी बंध आहे. याच्या अल्किनमध्ये काय असतो, दुहेरी बंध असतो. मग याचं उदाहरण जर बघायचं असेल दुहेरी बंधाचं, तर मी काय केलं, इथिन घेतलं, इथिन. आणि याच्यामध्ये तिहेरी बंध असतो, तर याचं काय घेतलं एक्झाम्पल, इथाईन घेतलं. ठीक आहे. आता इथिनमध्ये काय असेल, आता इथेन, ठीक आहे, त्याचा अर्थ ते 2 कार्बन येतं. मग 2 कार्बन जर असतील तर इथं C2 आणि H किती आले, समजा 4, आणि इथं आलं C2H2 आलं. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या, इथं काय होईल पहा, 4 हायड्रोजन आहेत ना, मग इथं काय पहा रचनासूत्र कसं होईल पहा, कार्बन कार्बन दुहेरी बंध असेल, इकडे एक इथे एक कार्बन आहे आणि इकडे एक हायड्रोजन वगैरे का असेल, ठीक आहे. सो हे कार्बन कार्बन दुहेरी बंध, इकडे एक हायड्रोजन बंध तयार केलेले असते ना असे, ठीक आहे. तर इथं कार्बन कार्बन दुहेरी आणि हे अशा पद्धतीने एकेरी बंध तयार होतील. ठीक आहे. इथं तुम्हाला काय तिहेरी बंध आहे, मग इथं कार्बन कार्बन मध्ये काय करा, तिहेरी बंध तयार करा आणि ह्या 2 कार्बन मध्ये आणि एक इकडे एकेरी बंध तयार झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचा फॉर्म्युला आला. आणि इथं इथेन मध्ये काय, कार्बन कार्बन मध्ये काय एकेरी बंध आहे. मग हे हायड्रोजन जे 6 इथं ते अशा पद्धतीने येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने 6 येतं. मग आता याचे जर आपल्याला जनरल असं समीकरण पाहायचं असेल, म्हणजे कसं तुम्ही समजा आपण असं गृहीत धरू, जनरल समीकरण म्हणजे कसं पहा, समजा याचं जनरल जे समीकरण असतं ते काय असतं, CN, त्याच्यानंतर H2N प्लस 2 असतं. याचं जर तुम्ही जनरल समीकरण जर बघितलं तर याचं असतं CnH2n आणि याच्यामध्ये काय असेल, CnH2n मायनस 2. ठीक आहे. म्हणजे पहा याच्यापेक्षा ना इथं 6 हायड्रोजन आहेत, याच्यापेक्षा इथं 2 कमी येतं आणि त्याच्यापेक्षा इथं 2 काय येतं, कमी येतं. ठीक आहे. म्हणजे इथं 6 येतं, इथं 4 आहेत, इथं 2 येतं. मग पहा इथं 2n मध्ये 2 येतं, त्यातून 2 वजा करा, मग इथं 2nच राहील आणि याच्यातून परत 2 वजा करा, म्हणजे 2n मायनस 2 आलं. हे त्याचं काय झालं, जनरल समीकरण. आता ते कसं पहा, इथेन या नावामध्ये इथेन वरून आपल्या लक्षात येतं तिथं कार्बनची संख्या 2 आहे. मग कार्बन संख्या 2 आहे ना, मग इथं यांची किंमत काय करायची, 2 ठेवायची. मग पहा यांची संख्या 2 ठेवली, मग ही 2 आली. आता पहा यांची संख्या इथं 2 ठेवली, हे 2 गुणिले 2 4 आणि 4 अधिक 2 किती झाले 6. म्हणजे या ठिकाणी इथेनमध्ये तुम्हाला 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन असतील. तसं पहा इथिनचं जनरल जर समीकरण बघितलं तर तुम्हाला काय, कार्बन किती येतं इथं पहा, कार्बन किती येते, इथेन इथेन शब्दामध्ये 2. मग इथे या ठिकाणी तुम्हाला याचं जनरल समीकरण जर बघितलं तर इथं कार्बनची संख्या 2 येईल, हे 2 आणि इथे 2 गुणिले 2 करा म्हणजे 4, म्हणजे C2H4 येईल. त्याच्यानंतर पहा इथाईन जर बघितलं तर इथाईनमध्ये जर बघायचं असेल, ठीक आहे, हां, इथाईनमध्ये काय होतंय पहा, तुम्हाला या ठिकाणी हे त्याचं जनरल समीकरण आहे, कार्बनची संख्या किती आहे 2, मग ते 2 इथं ठेवा. मग इथं जर यांची जागा 2 ठेवले, 2 गुणिले 2 4, 4 वजा 2, मग हे किती राहतील, 2 राहतील. मग अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही त्याच्या काय करू शकता, सुरुवातीच्या नावावरून तुम्ही त्याच्यामध्ये किती कार्बन आणि हायड्रोजन असू शकतात ते तुम्ही काढू शकतात. आता उदाहरणार्थ पहा, समजा मला इथं पेंटेन काढायचंय, ठीक आहे, इथं मला काय करायचंय, पेंटेन, ठीक आहे, पेंटेन. मग पेंटेनमध्ये किती असतात, 5 कार्बन असतात. मग पहा पेंटेनचा आपल्याला जनरल फॉर्म्युला काय आहे, AN आलं ना, अल्केन, तर अल्केनचं AN जर आलं तर याचा जनरल फॉर्म्युला काय असतो आपलं, CN
H2n+2. मग इथं तुम्हाला कार्बन किती आले 5, कारण पेंटेन शब्दामध्ये 5 आहे. स्टार्टिंगला आपण जो तक्ता पाहिला त्याच्यामध्ये. हां, हायड्रोजनची संख्या पहा, हे 5 दुने इथं किती होतील 10 आणि हे 2 म्हणजे इथं किती येणार 12. ठीक आहे. आणि जर इथं पेंटाईन आलं ENE, ठीक आहे. मग अशा पद्धतीने जर इथं याचं ईचं प्रोनाऊन्सिएशन आलं असेल तर मग इथं कार्बन तर 5 राहतील, पण हायड्रोजनची संख्या याच्यातून 2 कमी होणार, म्हणजे ते किती येणार 10. कारण याचं जनरल आपण जर समीकरण जर बघितलं तर CnH2n त्याच्या डबल, आणि इथं पेंटाईन जर आलं, हे झालं पेंटीन आणि हे पेंटाईन. पेंटाईनमध्ये काय होईल, कार्बन जे आहेत ते तर 5च राहणार येतं, हायड्रोजनची संख्या अजून 2 कमी होईल म्हणजे 8, म्हणजे इथं CnH2n-2 तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही याचं काय करू शकता, समीकरण त्या ठिकाणी सांगू शकतात. तर ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हे पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे. काय, जर समजा तुम्ही अल्किनचं जर समीकरण बघितलं तर C2H2 वगैरे, ठीक आहे, इथिन वगैरे, तर त्याचं मूल्यांकन कसं करता, CnH2n असं त्याचं काय आहे रेणूसूत्र आहे. आणि जर तुम्ही अल्काईनचा विचार केला तर CnH2n-1 आहे. आणि ह्याच्यामध्ये हे या पद्धतीने तुम्हाला काय केलेलं येतं, हे गुणधर्म वगैरे दिलेले येतं. आणि बाकीचा तर भाग दिलेला आहे आपण, की काय इथं तुम्हाला पॉईंट दिले पा समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून दुसऱ्या सदस्याकडे जाताना काय होतं, मिथिलीन वगैरे किंवा इथिलीन वगैरे, तर 14 येऊन त्याचा वस्तुमान रेणूचं वस्तुमान काय होतं वाढत जातं. तर तुम्हाला आत्ता सांगितलं होतं CH3 CH2 CH3 पहा, तर ह्या CH2ची पुढच्या ह्याच्यामध्ये काय होईल, अजून एकाची वाढ होते, मग 14 ने वाढत जातं. समजातीय श्रेणीमध्ये सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामर्थ्य असतात. समजातीय श्रेणी पहा, मिथिल अल्कोहोल असेल, इथिल असेल, प्रोपिल असेल, तर त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, भौतिकमध्ये फरक पाहायला मिळतो. समजातीतील श्रेणीच्या सर्व सदस्याची एकाच सामान्य रेणूसूत्रे असतात. जनरल बघितलं तर एकच प्रकारचं सामाजिक रेणूसूत्र, म्हणजे समजा सरळ प्रकारचा जे आपण सरळ श्रंखला वगैरे या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकतात, सांगू शकतात. तर अशा पद्धतीने ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. बाकीचा जो पुढचा भाग आहे IUPAC नेमिंग वगैरे जे करायचंय तर ते आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.